रामकृष्ण हरी. आज आम्ही आलोय लिहायला आमच्या रतिलाल दादाकडे. खरं म्हणजे हा संसार पाहून खूप आनंद वाटला. दादा, रतिलाल दादाबद्दल तुम्ही काय सांगू? किती रतिलाल दादाची अवस्था 5 वर्षापूर्वी अशी होती माऊली की तो असा म्हणजे दारू पिऊन धिंगाणा करायचा. आई बिलकुल अतिशय कठीण होती. आणि आज 5 वर्ष झाले दारू सोडली, त्याचा सुखी संसार झालेला आहे. गावात नंबर 1 व्यक्ती म्हणून त्याला ओळखलं जात आहे. नवचैतन्य व्यसन मुक्ती केंद्रात होते आमचे दादा. पहा बरं किती गोळी लेकरू आहे, किती सोन्या संसार. आई, दादा दारू सोडल्यापासून कसं वाटतं? हा, हे दादांचे धर्मपत्नी आहे. तुम्ही देव भेटले मध्ये बाबा, इतका आनंद त्या ठिकाणी येऊ लागला. आनंद झाला आणि इतकी पण ताकद आली. आणि आमच्या रतिला दादा मी या ठिकाणी हे केलं. पहा बरं, हे लोक सोन्यासारखे लेकर त्या ठिकाणी वाया गेलं असतं सगळं. मी सर्वांना विनंती करतो, आमच्या रतिला दादा डोक्यात घेतलं नाही. कसं वाटतं ताई आता? सगळे आनंदात आहे. लेकरू किती खुश आहे. पहा तुम्ही, सगळं सोन्यासारखा संसार आहे. आमचे बाबा हे सर्वांनी त्या म्हणजे खूपच वेगळा आनंद वाटतो. आणि त्याचे घर पाहून मला खूप आनंद वाटला. बस असेच सर्वजण आनंदाने त्या ठिकाणी व्यसनमुक्त व्हान जगा. आईचं आनंद गगनात मात नाही, त्या ताईचा आनंद गगनात मात नाही. लेकरं एकदम सुखा समाधानात आहे. बस सर्वांना विनंती आहे, व्यसनमुक्त जगा, आनंदी जगा. रामकृष्ण आहे.